अमरावतीमध्ये काँग्रेसच्या विजयानंतर शहरातील राजकमल चौकात जल्लोष, मिरवणुकीत यशोमती ठाकूर थिरकल्या. यशोमती ठाकूरांची धनुष्यबाणाची ॲक्शन व्हायरल. भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंच्या वाढदिवसानिमित्ताने भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर झळकले. काल महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळाल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. नागपुरातील अनेक भागात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या अभिनंदनाची होर्डिंग्स. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून नाना पटोलेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर बगरे ॲक्शन मोडमध्ये. विमान दुर्घटना झालेल्या घटनेची खासदार बगरेंकडून पाहणी. शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळवून देण्याचं भास्कर बगरेंचं आश्वासन. उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरे गटाचा आक्षेप. ठाकरे गट राष्ट्रपतींना आज पत्र लिहिणार. उद्धव ठाकरे स्वतः निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत आक्षेप घेत राष्ट्रपतींकडे तक्रार करणार. नाशिक लोकसभेचे ठाकरे गटाचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे मातोश्रीवर. कालच्या विजयानंतर आज उद्धव ठाकरेंची घेतली मातोश्रीवर भेट. ठाण्याचे माजी खासदार राजन विचार यांनी घेतली मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाच्या वेळेत वाढ. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या काळात मतदान करता येणार. विधान परिषदेतल्या कोकण पदवीधर मतदारसंघात रमेश कीर यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर. काँग्रेस अध्यक्ष नाना पटोलेंची माहिती. लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची राज्यात खलबतं. आजच्या इंडिया आघाडीच्या दिल्लीतल्या बैठकीनंतर उद्या मवियाच्या नेत्यांची मुंबईत बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती. एनडीएच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांची 6 आणि 7 जूनला राजधानी दिल्लीत होणार बैठक. राज्यातील शिवसेना, शिंदे गट, अजित पवारांच्या पक्षाचे खासदार आणि भाजपचे खासदार उपस्थित राहणार. मनोहरलाल खट्टर भाजपचे नवे अध्यक्ष होण्याची शक्यता. सध्याचे अध्यक्ष जे.पी. नड्डांचा कार्यकाळ 30 जूनला संपतोय. पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि मानव संसाधन मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं नावही चर्चेत. भाजपमधल्या सूत्रांची माहिती. जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने पंतप्रधान मोदींच्या हस्ते एक पेड माँ के नाम मोहिमेचा शुभारंभ. दिल्लीतल्या बुद्ध जयंती पार्कमध्ये मोदींनी झाड लावत मोहिमेचा केला शुभारंभ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.